मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण 12वी फिजिक्समध्ये वेव्ह थिअरी ऑफ लाईट या कन्सेप्टमध्ये या चॅप्टरमध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ द प्लेन वेव्ह फ्रंट, आपण वेव्ह फ्रंटचा कन्सेप्ट काल पाहिला होता। आज आपण रिफ्लेक्शन ऑफ द प्लेन वेव्ह फ्रंट फ्रॉम द प्लेन सरफेस and refraction of the plane wavefront from the boundary of plane surface हे कन्सेप्ट आपण आज स्टडी करणार आहोत। रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन ऑफ द लाईट वेव्ह हे कन्सेप्ट जे आहेत आपण 11-12 मध्ये जनरली पाहतोच, पण याच्या आधी सुद्धा आपण हे कन्सेप्ट ऑलरेडी स्टडी केलेले आहेत। कुठे 9-10 मध्ये सुद्धा आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्याचे लॉज हे आपण स्टडी केलेले आहेत। त्या ठिकाणी आपण एक रेचा विचार केला होता आणि या ठिकाणी थोडासा फरक आहे। या ठिकाणी आपण रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन पाहत असताना आपण एक वेव्ह फ्रंटचा विचार करतोय, म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्या वेव्ह फ्रंट मध्ये अनेक रेज आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी गृहीत धरावं लागेल आणि त्याचा आज आपण स्टडी करणार आहोत। तर वेव्ह फ्रंट काय असतो हे आपल्याला माहितीच आहे आणि जो आपण गृहीत धरतोय तो आपल्याकडे एक प्लेन वेव्ह फ्रंट आहे। प्लेन वेव्ह फ्रंट काय करायचं, तर प्लेन वेव्ह फ्रंट हा एखाद्या एखाद्या सोर्स पासून तो जनरेट केलेला आहे आणि तो काय करायचा, विच इज इन्सिलेटेड ऑन द प्लेन सरफेस, एका सरफेस वरती एक रिफ्लेक्टिंग असा एक सरफेस आपल्याला घ्यायचा, प्लेन असा प्रकारचा, आणि त्याच्यावरती तो काय करायचा, वेव्ह फ्रंट इन्सिडेंट करायचा ऑब्लिकली। इन्सिडेंट केल्यानंतर जनरली आपल्याला माहितीच आहे, जसा आपण एखाद्या सरफेस वरती, रिफ्लेक्टिंग सरफेस वरती इन्सिडेंट केल्याच्या नंतर कशा प्रकारे तो रिफ्लेक्ट होतो, ॲज त्या सेम कंडिशन नुसार आपल्याला वेव्ह फ्रंट सुद्धा रिफ्लेक्शन होताना दिसतो किंवा जाणवतो। जसे एखाद्या रेचे जे काही लॉज असतात रिफ्लेक्शन मध्ये, तसे सेम लॉज आपल्याला या ठिकाणी सुद्धा स्टडी करायला मिळतात। मग आपण तेच आपण लक्षात घेऊया। तर लक्ष द्या सगळ्यांनी, डायग्राम ड्रॉ केलेली आहे। डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, काय कन्सेप्ट आहे बघा पुन्हा एकदा। रिफ्लेक्शन ऑफ द प्लेन वेव्ह फ्रंट, कोणता वेव्ह फ्रंट आहे आपल्याकडे, एक प्लेन वेव्ह फ्रंट फ्रॉम द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, बरोबर आहे। लक्षात घ्या काय काय रिक्वायरमेंट आहे आपल्याला। बेसिकली रिक्वायरमेंट आहे प्लेन सरफेस। एक्स वाय काय आहे आपल्यासाठी, एक प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे। काय आहे, प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, हे आपण फिगर मध्ये दाखवलेलं आहे। एक्स वाय इज अ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस। देन वी हॅव टू इन्सिडेंट अ प्लेन वेव्ह फ्रंट। आपण काय करूया, प्लेन वेव्ह फ्रंट AB मानूया। AB इज अ प्लेन वेव्ह फ्रंट बाउंडेड बाय, त्याची एंडिंग रे बाउंडेड बाय, त्याचे दोन एंडिंग रे आहेत, म्हणजे आतमध्ये तर कितीतरी रे आहेत, पण आपण दोन एंडिंग पॉइंट लक्षात घेऊया। बाउंडेड बाय रे PA अँड QB, या दोन रेने काय केलेला आहे, तो वेव्ह फ्रंट बाइंड केलेला आहे। मग अशा प्रकारे आपल्याकडे प्लेन वेव्ह फ्रंट आहे, एक सरफेस आपण घेतला। आता काय करायचं आहे, आपल्याला पुढची प्रोसेस आपल्याला लक्षात घ्यायची। आपण असं गृहीत धरूया, सगळ्यात सुरुवातीला वी हॅव टू कन्सिडर XY इज अ प्लेन सरफेस रिफ्लेक्टिंग सरफेस फर्स्ट। दुसऱ्या वेळेस आपण काय लक्षात घेऊया, कन्सिडर अ प्लेन वेव्ह फ्रंट AB आपण लक्षात घेऊया, ते नोट डाऊन करू शकता तुम्ही। देन सच AB इज कम्स फ्रॉम द प्लेन सोर्स ऑफ लाईट, असं आपण लक्षात घेऊया। मग याप्रमाणे द वेव्ह फ्रंट AB which is bounded by ray PA and QB, now AB is our required plane wave front। आता पुढे काय करायचंय, आपण आपली रिक्वायरमेंट आपण गृहीत धरली आहे। देन सच अ प्लेन वेव्ह फ्रंट AB incident on the surface XY obliquely, काय करायचं पुढं, ऑब्लिकली म्हणजे असं तिरकस अशा प्रकारे काय करायचंय, इन्सिडेंट करायचंय। ओके, इन्सिडेंट करायचंय। मग आता पुढे काय होईल, एक वेळ आपल्या लक्षात येईलच। आपण फिगर कडे ड्रॉ करूया। समजा आपण काय केला, असा एक रे आपण ड्रॉ केला। समजा आपला या ठिकाणचा एक वेव्ह फ्रंटचा एक रे जो आहे तो A पासून कुठे आला, A' पर्यंत, आणि विच इज टचेस टू द XY सरफेस। म्हणजे असं झालं, इकडे लक्ष द्या। समजा आपण असं गृहीत धरूया, या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला, A
विच रिचेस टू ए डॅश. कोणत्या सरफेस वरती? तो XY सरफेस वरती रिच झालाय. ओके. दे आता नेक्स्ट कंडिशन आपण लक्षात घेऊया. जसं एचा ए डॅशला रीच झालाय, मला सांगा तितकाच टाइमामध्ये, समजा हा इथून इथं येत असेल, त्याचा स्पीड सुद्धा एवढाच आहे, याचा स्पीड सुद्धा तेवढाच आहे. म्हणजे याचा अर्थ ए डॅशला रीच जर होत असेल ऍट द सेम टाइम बी रिचेस टू बी डॅश, म्हणजे काय होईल बघा फिगर मध्ये बघा, बी रिचेस टू बी डॅश. पण असे एक विचार करा, बी डॅश म्हणजे बीचा जो काय आहे तो त्या XY सरफेसला रीच झालाय का, पोहोचलाय का? नाहीये. म्हणजे याचा अर्थ एवढ्या टाइमामध्ये एवढी वेलॉसिटी याची असेल तेवढीच याची बी असेल. याचा अर्थ हा इथे पोहोचला म्हणजे हा काय सी ला पोहोचेल का? नाहीये. तो कुठे पोहोचला? बी डॅशला. बघा बी डॅश इथं पॉइंट आहे आपला, बी हा पॉइंट आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. मग हे आपल्या लक्षात आलं, बी रिचेस टू बी डॅश. मग एक विचार आपण असा करूया की बी डॅश ही जी काय मीडियम आहे, सगळं आपण रिफ्लेक्शन लक्षात घेतोय, एकाच मीडियम मध्ये सगळे रे किंवा वेव्हफ्रंट आपल्याला दिसत आहे. मग समजा आपण असं गृहीत धरलं, जसा ए डॅशला आला बी बी डॅशला आला, मला सांगा जो काय बी आपला डॅश आहे, बी डॅश जो काय रे आहे त्याचा समजा जो काय स्पीड आहे, बरोबर आहे, त्याचा स्पीड जर सी असेल, त्याला लागणारा टाइम जर टी असेल, बरोबर, स्पीड जर सी असेल त्याला लागणारा टाइम जर टी असेल, त्याचा अर्थ त्याचे काय डिस्टन्स जे होणार आहे ते सी टी इतके होणार आहे. किती होणार आहे? लक्षात घ्या, सी टी इतकं. मग आपण असा एक विचार केला की समजा असा विचार आपण केला की बी डॅश रिचेस टू सी, काय बी डॅश रिचेस टू सी, आणि त्याप्रमाणे जर तो रीच झाला तर आपल्याला काय लक्षात घेता येईल, कसं अंडरस्टँडिंग आपल्याला करता येईल, तर ते आपण लक्षात घेऊया. मग इथलचा बी डॅशचा सी ला पोहोचला अर्थातच, मग त्याचं समजा आपण असं लक्षात घेतलं की ते डिस्टन्स हे सिटी इतकं आहे. मग सिटी इतकं डिस्टन्स कुठं रीच झाला, आता जर विचार केला तर बी डॅशचा जो काय पॉइंट आहे तो सी ला पोहोचला, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ बी डॅश सी किती अंतर आहे, तर बी डॅश सी चं अंतर आहे सिटी. मग एक विचार आपल्याला लक्षात येईलच, मला सांगा मग ए डॅशचा पॉइंट आता कुठं आला होता, ए डॅशचा पॉइंट फिगरकडे लक्ष द्या, तर ए डॅशचा पॉइंट पोहोचला होता, सॉरी ए चा पॉइंट पोहोचला होता ए डॅशला. मग ए डॅश बघा, ए डॅश ऍक्ट्स ऍज अ सेकंडरी सोर्स, काय आहे, सेकंडरी सोर्स आपल्याला म्हणून काम करणार. मग अकॉर्डिंग टू द हायजीन्स प्रिन्सिपल, हायजीनच्या प्रिन्सिपल नुसार एक बाब आपल्याला लक्षात आणून देता येईल की तो ए डॅश आहे acts as a secondary source of light and it emits the light wavelets from it in all possible direction. पण जातील कुठं, तर समजा असं विचार केला आपण, हे जे आलेले जे आहेत इकडे जातील इकडे जातील इकडे जातील, जिकडे जातील समजा त्याप्रमाणे, पण एक किती अंतरावरती ते पोहोचतील, एक विचार जर आपण केला, जसं बी डॅशचा सी ला पोहोचलाय त्याने अंतर किती कव्हर केलंय, सिटी इतकं अंतर कव्हर केलंय. मला सांगा ए डॅश पासून जर समजा एखादा पार्टिकल जर वेव्हलेट जर निघाला, त्याची वेलॉसिटी सुद्धा सीच आहे, का एकच मीडियम आहे, त्याचा लागणारा टाइम सुद्धा टीच आहे. म्हणजेच ए डॅश पासून जो काय पॉइंट पुढे जाईल तर त्या ठिकाणी किती डिस्टन्स आपल्याला मिळून देईल तो, तर आपल्याला सिटी इतकंच डिस्टन्स तो मिळून देईल. पण नेमका जाईल कुठं काहीच माहित नाही, नेमकं कुठं जाईल ते, मग हेच आपल्याला माहित नाही. म्हणून आपण काय केलं, कन्सिडर सिटी ऍज अ रेडियस. काय केली, तर सिटी ही रेडियस मानली आणि ए डॅश इज अ सेंटर. बघा कसं समजते आपल्याला, जर आपल्याला समजा तो पॉइंट कुठे जातो हेच माहित नव्हतं तर आपण काय केलं, ए डॅश ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आणि इट कव्हर्स अ डिस्टन्स बी डॅश सी इतकं सिटी. म्हणजेच आपल्याला काय होईल, ए डॅश पासून सिटी इतक्या अंतरावरती कुठेतरी तो पॉइंट मिळेल, पण नेमका मिळेल कुठं हेच माहित नाही. मग आपण काय केलं, ए डॅश कन्सिडर ॲज अ सेंटर आणि सिटी ॲज अ रेडियस, आणि आपण काय केला तसं गृहीत धरून ड्रॉ इमॅजिनरी हेमिस्फिअर. एक काय केलं आपण, अर्धा असा हेमिस्फिअर आपण ड्रॉ केला. समजा हे सिटी अंतर आहे आपल्यासाठी आणि या सिटी अंतरावरून अशा प्रकारे काय केलं आपण, एक हेमिस्फिअर दिसतोय फिगर मध्ये. मग असं आपल्याला दिसतंय की समजा हा इथून अशा प्रकारे काय केलं आपण, एक हेमिस्फिअर दिसतोय. मग काय केलं पुढं, तर आता समजा एक बाब आपल्या लक्षात येईल, अशा प्रकारे आपल्याला जिओमेट्री दिसते. मग देन आपण काय केलं, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी,
समजा त्या ठिकाणी आपला जो काही पॉइंट आहे कुठे आहे आपल्याला माहितीच नाही, फक्त आपण काय केलं याच्या भोवती अशा प्रकारे एक हेमिस्फिअर देन जॉईन किंवा ड्रॉ टँजेंट. आपण काय करायची, टँजेंट ड्रॉ करायची. टँजेंट फ्रॉम सी टू हेमिस्फिअर. त्या हेमिस्फिअरला काय केली आपण, त्या सी पॉइंट मधून एक टँजेंट ड्रॉ केली. लक्षात घ्या. मग पहा इकडे लक्षात घ्या, हा सी आहे, हा स्फिअर आहे, इथून काय केली अशा प्रकारे टँजेंट ड्रॉ केली. आणि ज्या पॉइंटला ती टँजेंट टच होईल त्या पॉइंटला नाव दिलं डी. काय नाव दिलं, डी. आता काय करायचं, समजा त्याला डी नाव दिलं तर डी नाव दिल्याच्या नंतर सीडी काय करायचा, जॉईन करायचा. काय करायचं आहे, सीडी ही काय आपल्यासाठी टँजेंट आहे. ड्रॉ सीडी काय केलं आपण, आता सीडी जी काय झाली बिकम्स अ टँजेंट. टँजेंट झाली. मग एक भाग असे दिसेल आपल्याला की रिझल्टंट पार्ट झाला. काय झाला लक्षात घ्या, हा जो भाग आहे तो रिझल्टंट झाला. मग याचा अर्थ आपण ज्या वेळेस एखाद्या सेकंडरी सोर्सचा जो काय स्फिअर आहे अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल नुसार आपण काय केला, अशा प्रकारे टँजेंट ड्रॉ केली. मग ती टँजेंट जी काय असते ती सुद्धा काय असते, पुन्हा ऍक्ट एज अ रिझल्टंट ऑर द न्यू सेकंडरी सोर्स असं किंवा वेव्हफ्रंट, आपण असं लक्षात घेऊया. मग आता काय होणार, आता आपल्याला असं जाणवेल की नाऊ द सीडी इज नाऊ सीडी इज. आता सीडी काय आहे तर आपल्याला एक बाब लक्षात घेता येईल. नाऊ सीडी इज अ सेकंडरी किंवा रिफ्लेक्टिंग वेव्हफ्रंट. सेकंडरी तर तो आहेच आहे, पण तो काय आला, एक रिफ्लेक्टिंग वेव्हफ्रंट आपल्याला मिळाला. आणि विच इज बाउंडेड बाय नाऊ, बाउंडेड बाय रे ds and cr. बघा ds आणि cr हे रे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होणार, इकडून आलेला इन्सिडेंट AB आला, ए डॅशला पोहोचला, त्याच टाइममध्ये बी हा बी डॅशला पोहोचला. ओके, त्याच टाइममध्ये समजा एक आपण असं गृहीत धरलं की बी डॅश सी पर्यंत पोहोचण्यासाठी जेवढा टाइम लागतो तेवढा टाइम ए डॅश पासून टी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा लागतोय. म्हणजे याचा अर्थ काय होणार, तुमचं ए डॅश पासून डी डॅशचं अंतर आणि बी डॅश पासून सी पर्यंतचं अंतर हे दोन्ही कसे असणार आहेत, सारखेच असणार आहेत. बरोबर आहे ना, दोन्ही अंतर कसे असतील, सारखेच असतील. मग एवढं रिफ्लेक्शन होत असताना, इन्सिडेंट होत असताना एक काय झाला, अशा प्रकारे रिझल्टंट रिफ्लेक्टिंग वेव्हफ्रंट आपल्याला मिळाला. आणि तो सेकंडरी वेव्हफ्रंट सुद्धा आहे आणि आपल्या याच्यासाठी तो काय आहे, एक रिफ्लेक्टिंग वेव्हफ्रंट आहे. म्हणजे इकडून आला असा आणि अशा प्रकारे काय झाला, रिफ्लेक्शन होऊन पुन्हा तो पुढे गेला. म्हणजेच काय झाला, वी हॅव टू एक्सप्लेन अकॉर्डिंग टू हायजेन्स प्रिन्सिपल किंवा हायजेन्स कन्सेप्ट, वी हॅव टू एक्सप्लेन हाऊ टू रिफ्लेक्ट द प्लेन वेव्हफ्रंट फ्रॉम द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. आता पुढे काय होतंय, आता आपल्याला काय करायचं की जे काही लॉ आहेत, वेगवेगळे लॉ आपल्याला समजून घ्यायचे. मग रिफ्लेक्शनचे लॉ कोणते आहेत ते आपण 2 मिनिटांमध्ये लक्षात घेऊया. पहा आता फिगर तुमच्या समोर आहे, फिगर मध्ये आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं, एक्सप्लेनेशन ऑफ द रिफ्लेक्शन हे पार्ट आपण लक्षात घेऊया. बघा फिगर मध्ये समजा एक बाब आपल्या लक्षात येईल की फिगर मध्ये काय दिसतंय, तर फिगर मध्ये आपल्याला अँगल ए, दुसरी बाब म्हणजे पहा फिगर मध्ये आपण समजा हे जे काय गृहीत धरले अशा प्रकारे इन्सिडेंट आणि अशा प्रकारे रिफ्लेक्शन. आता आपण काय केलंय, त्यानंतर ड्रॉ ए डॅश एन डॅश अँड सी डॅश ए डॅश एन अँड सी एन डॅश ॲज अ नॉर्मल. काय केलं आपण, नॉर्मल ड्रॉ केला. आता नॉर्मल ड्रॉ केल्याच्या नंतर पुढची बाब काय होते बघा, फिगर कडे जर ऑब्झर्वेशन केलं, फ्रॉम फिगर ए अँगल ए डॅश एन इज इक्वल टू आय. आणि व्हॉट इज आय, आय इज द अँगल ऑफ इन्सिडेंट. त्यानंतर पुढे बघा, अँगल एन ए डॅश आणि बी डॅश, ए डॅश आणि डी म्हणजे अशा प्रकारे रिफ्लेक्टिंग. म्हणजे काय होणार, एन ए डॅश अँड डी इज अन अँगल ऑफ रिफ्लेक्शन.
म्हणजे हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. आपल्याला माहितीच आहे द अँगल इन्सिडन्स कसा असतो, द अँगल विच इज made by the incident ray with normal and the angle which is made by reflected ray with normal. This is the angle of reflection, angle of reflection, angle of incidence, angle of reflection. हे आपल्याला या ठिकाणी दिसते. पहा आता थोडंसं जर विचार आपण केला, समजा हा जर आपला अँगल, आता आपण काय केले सगळे अशा प्रकारचं हे कन्सिडर करून घेतलंय, हे जॉईन करून घेतलंय, त्यानंतर सीडी जॉईन करून घेतलंय, ए डॅश बी डॅश जॉईन करून घेतलंय आणि अशा प्रकारे जी काय रिफ्लेक्टिंग आहे एस आर ती सुद्धा आपण दाखवली. डी एस आणि सी आरच्या अशा प्रकारचं स्वरूप आपण त्याचं आहे. मला सांगा हा जर अँगल आय आहे, इथून जर असा विचार आपण केला, हा रे आलाय आणि असा बी कडे जर आपण असं दाखवलं, याचा अर्थ ही काय आहे इथं परपेंडिक्युलर आहे, हा इथं परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच इथं जर आय असेल तर हा राहिलेला भाग किती असणार आहे, 90 मायनस आय असेल. बघा फिगर मध्ये काय दिसतं आपल्याला, हा जर आय असेल, रिफ्लेक्शनचा विचार सोडून द्या, रिफ्लेक्शनची लाईन ही आहे आणि आपल्यासाठी ही एक आपली एक लाईन आहे परपेंडिक्युलर दाखवते ती, रिफ्लेक्शनची इकडे जाते आणि ही इथपर्यंत आहे इमॅजिनरी लाईन. मग हा जर आय असेल तर हा 90 मायनस आय, 90 मायनस आय कोणता आहे बघा, द 90 मायनस आय इज एन डॅश अँगल एन ए डॅश बी डॅश. बघा आहे का नाही, 90 मायनस आय दिसतोय आपल्याला. हा जर 90 मायनस आय असेल, इथं परपेंडिक्युलर आहे म्हणजे अँगल तर परपेंडिक्युलर तो आपण दाखवूया. पहा अँगल ए डॅश बी डॅश आणि सी इज इक्वल टू 90 आहे का नाही, चेक करा. बघा फिगर मध्ये ए डॅश बी डॅश आणि सी इज 90. मग इकडचा पोर्शन जर असा विचार केला, एन पासून सी पर्यंत जर आपण विचार जर इथे केला, तर याच्यातला हा जो काय पार्ट आहे 90 मायनस आय आहे. मला सांगा बी डॅश ए डॅश आणि सी चा अँगल किती असणार आहे. बघा बी डॅश ए डॅश आणि सी, अर्थातच हा अँगल म्हणजे किती असणार आहे, हा 90 मायनस आय म्हणल्यावर हा आय असणार आहे. म्हणजे आपल्याला मिळेल अँगल बघा बी डॅश ए डॅश आणि सी इज इक्वल टू आय. म्हणजे फिगर मध्ये आहे म्हणून आपण लिहितोय, लक्षात घ्या. आता दुसऱ्या बाजूला विचार करा, दुसऱ्या बाजूला थोडासा आपण विचार जर केला तर इथं जो काय अँगल आहे तो आपला अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. कोणता आहे, एन, त्यानंतर ए डॅश आणि डी, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. हा जर अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, एन डॅश पासून सी चा जर पुन्हा विचार जर केला, कोणता अँगल ऑफ रिफ्लेक्शन, तर हा आहे. बघा फिगर मध्ये हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, तर हा काय असणार त्याच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजेच आपल्याकडं ए डॅश अँगल ए डॅश डी ए डॅश सी. बघा अँगल डी ए डॅश सी असणार आहे आपल्याकडं, तो जर आर आहे तर हा असेल 90 मायनस आर. ओके, कोणता 90 मायनस आर, हा जर आर तर हा 90 मायनस आर हे दिसतंय. इथं अँगल बघा फिगर मध्ये अँगल ए डॅश डी सी, ए डॅश डी सी किती आहे 90, उघडच कळतंय आपल्याला. इथं परपेंडिक्युलर, इथं परपेंडिक्युलर 90 आहे. मला सांगा हा 90, हा जो काय आहे तो 90 मायनस आर. मग राहिलेला ट्रायंगल मध्ये त्या राहिलेला जो काय आहे कोणता आहे तो डी सी ए डॅश किंवा ए सी डी, ए डॅश सी डी किंवा डी सी ए डॅश इज इक्वल टू काय असणार आहे, दिस इज अँगल आर. किती असणार आहे, अँगल आर आहे, लक्षात घ्या. म्हणजे एवढं आपण काय केलं, या फिगरवरून अंडरस्टँडिंग आपण करून घेतलं. आता हे ऑलरेडी आपल्याकडे आहे, सगळे अँगल आपल्याला लक्षात घेता येतील. पुन्हा पुन्हा विचार करायच्यावरती कोणता अँगल कुठून कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट केला. आता काय करू आपण, या फिगर मध्ये दोन ट्रायंगल आहेत. काय आहेत, दोन ट्रायंगल आहेत. ते दोन ट्रायंगल आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचे. बघा पहिला ट्रायंगल आहे इन फिगर ट्रायंगल ए डॅश बी डॅश सी आणि दुसरा ट्रायंगल ए डॅश डी सी. हे दोन ट्रायंगल आहे. या दोन ट्रायंगल मध्ये एक बाब आपल्याला लक्षात घेता येईल की या दोन ट्रायंगल मध्ये पहा जे काय अंतर समजा आहे ए डॅश डी अँड बी डॅश सी. बघा ए डॅश डी आणि बी डॅश सी हे अंतर किती आहे, या दोन्ही ट्रायंगल मध्ये हे सारखंच अंतर आहे. ते किती आहे
CT. किती आहे लक्षात घ्या, मग आपण सांगितलं तर CT इतका आहे. मग दुसऱ्या बाजूला अजून एक भाग आपल्याला लक्षात घेता येईल, अँगल A', B', C इकडच्या ट्रायंगल मध्ये आज कुणा इतका आहे तर अँगल कॉन्ग्रुएंट आहे, अँगल A', DC इतका आहे. म्हणजे आपण 19 हा आपण 90, म्हणजे याचा अर्थ टोटल दोन्ही सारखेच आहेत जे आपल्याला दिसतंय. अजून काय दिसतंय या ट्रायंगल मध्ये, या ट्रायंगल मध्ये एक आपल्याला हे बी दिसतंय, दिस इज A', C या ट्रायंगलची साइड A', C आणि दुसऱ्या ट्रायंगल साइड सुद्धा तीच A', C. म्हणजे याचा अर्थ काय झाली, सेम साइड झाली. काय झाली, सेम साइड झाली. मग हे बाब आपल्या लक्षात येतंय की याच्या दोन साइड आणि एक अँगल सारखा आहे. म्हणजेच कोणती टेस्ट आपल्याला इथे अप्लाय करता येईल तर अँगल तुमचा SAS, बरोबर. बाजू कोण बाजू या नियमानुसार ट्रायंगल काय आहे, SAS साइड अँगल साइड ही जी काय टेस्ट आहे या टेस्ट नुसार इकडचं विरप करून टाकतो बघा, बाय सच अ टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. कॉन्ग्रुएंट ट्रायंगलची एक काय, म्हणजे याचा अर्थ काय होईल, हेन्स बाय दिस टेस्ट ट्रायंगल A', B', C and triangle A', आर कॉन्ग्रुएंट. कशा आहेत ते, कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट म्हणजे कशा आहेत, एक रूप आपल्याला लक्षात घेता येते, बरोबर. एक रूप आहेत अशा प्रकारे आपण सांगू शकतो. मला सांगा दोन बाजूने एक अँगल सारखा आहे, म्हणजे याचा अर्थ राहिलेल्या बाजू आणि राहिलेल्या अँगल सुद्धा सारखेच आहेत. म्हणजे आता याचा अर्थ राहिलेल्या बाजू कोणत्या तर ती आपण लक्षात घेऊया. दोन बाजू याच्यातून गेल्या लक्षात घ्या. एक बाजू कोणती राहिली त्याचा विचार करा. एक बाजू पहा, B', आपली संपली, A', आपली संपली, ही सुद्धा आपली लक्षात घेता येईल. आता कोणती बाजू राहिली तर ते आपल्याला विचार करा. कोणती राहिली, DC आणि A', हे सारखेच आहेत का, तेवढंच अंतर असणार आहे, इन फेज आहे. म्हणजे A', B' इज इक्वल टू DC. ही बी बाजू कशी असणार आहे, सारखीच असणार आहे. आता राहिला अँगलचा प्रश्न. अँगल जो काय आपल्याला दाखवायचा आहे. आता पहा, हे दोन अँगल सारखेच आहेत, म्हणजे 90 आपण दाखवले. मग एक बाब आपल्या लक्षात येईलच, या ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट आहे तर एक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. अँगल बघा, अँगल कोणता आपला B', A', पहा B', A', C कॉन्ग्रुएंट टू, बघा हा ट्रायंगल कोणाचा कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल. तर अँगल DCA', पहा दिसतो का, चेक करा बघा. B', A', C किती आहे, B', A', I आहे. आपण मग असं लिहिलं होतं, B', A', C इज I. आणि दुसऱ्या बाजूला DCA', काय DCA', हा सुद्धा कसा आहे, DCA', हा किती आहे, DCA', इज R. म्हणजे हा आहे आपल्यासाठी अँगल I कॉन्ग्रुएंट टू किंवा इक्वल टू द अँगल R. म्हणजे याच्यावरून असे आपल्या लक्षात येते की अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ किंवा इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे हे तर आपल्याला लॉ मध्येच माहिती, रिफ्लेक्शनचा लॉच असा आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की या फिगरनुसार किंवा तुमच्या प्लेन वेव्हफ्रंटच्या कन्सेप्टनुसार सुद्धा अँगल ऑफ इन्सिडन्स हाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा सारखाच आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही अँगल कसे येतं, इक्वल आहेत, हे सुद्धा आपल्याला याच्यावरून व्हेरीफाय करता येतं. आता यावेळेस आपल्याला हा झाला आपल्या एक्सप्लेनेशनचा भाग. आता आपल्याला याच्यावरून कन्क्लुजन लिहायचं. काय लिहायचं कन्क्लुजन तर पहा, पहिले लिहायचंय नंबर 1, angle of incidence is equal to the angle of reflection. Angle of incidence is equal to the angle of reflection. म्हणजेच ज्या वेळेस समजा आपण काय करतो, एखादा वेव्हफ्रंट हा रिफ्लेक्ट करतोय त्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इन्सिडन्स अँड रिफ्लेक्शन दोन्ही सारखेच असतात, हे आपल्या लक्षात येईल. दुसरा पार्ट बघा, इन्सिडेंटेड रे
इन्सुलेटेड रे किंवा इन्सुलेटेड वेव्हफ्रंट कॉमा रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट चेक करा. रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट दिस इज SR म्हणा, त्याला AB म्हणा. अँड नॉर्मल जी काय आहे लाईज इन सेम प्लेन, एकाच प्लेन मध्ये आहेत. जर एका प्लेन मध्ये जर नसतील तर आपल्याला रिफ्लेक्शन अंडरस्टँड करता येणार नाही. म्हणजे हे काय झाले, एकाच प्लेन मध्ये आहेत. तिसरी बाब आपल्याला लक्षात घेता येईल बघा. याच्यामध्ये तुमचा जो काय आहे इन्सुलेटेड वेव्हफ्रंट and reflected wavefront are opposite side of नॉर्मलच्या दोन बाजूला दोन आहेत. एका बाजूला ते कधीच असू शकत नाहीत रिफ्लेक्शन मध्ये. म्हणजे ही नॉर्मल आहे, नॉर्मलच्या एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक आहे. म्हणजेच काय आहे, दिस थ्री आर द लॉज ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑर द रिफ्लेक्शन ऑफ द प्लेन वेव्हफ्रंट. हे लॉ आहे. काय पहिला, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. Insulated wavefront, reflected wavefront and normal lies in the same plane. Then insulated wavefront, reflected wavefront are lies किंवा are opposite side of the normal. म्हणजे दोन्ही दोन बाजूला आहे. कधीच असं होऊ शकणार नाहीये तुमचं रिफ्लेक्शन इकडं समजा इन्सिडेंट असं झालाय आणि असंच रिफ्लेक्शन पुन्हा माघारी जाईल, असं कधीही होत नाहीये. म्हणून हे तिन्ही काय आहेत, these are the basic concept or laws of the रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर आपण आता पुढचा जो काय पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो आपण पाहूया. जसं आपण रिफ्लेक्शन ऑफ द प्लेन वेव्हफ्रंट फ्रॉम द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस हा कन्सेप्ट आपण पाहिला, त्याचप्रमाणे आपण रिफ्रॅक्शन ऑफ द प्लेन वेव्हफ्रंट फ्रॉम प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणजे कशा प्रकारे समजा आपला जो काय रिफ्रॅक्टिंग कशा प्रकारे होतो. व्हॉट इज रिफ्रॅक्टिंग ऍक्च्युअली, रिफ्लेक्शन होत असताना जो काय रे असेल, जो वेव्हफ्रंट असेल त्याच मीडियम मध्ये पुन्हा काय होतो, रिटर्न येतो. पण रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं, जो काय आपला वेव्हफ्रंट आहे, जो रे आहे तो काय होतो, त्याच्यामध्ये एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये तो ट्रान्समिट होतो. मग तसं आपण स्वरूप लक्षात जर घेतलं तर रिफ्रॅक्शन होत असताना आपल्याला दोन मीडियमची गरज आहे. काय आहे, दोन मीडियमची गरज. पहिली मीडियम आपण गृहीत धरूया, किती मीडियम समजा आपली नंबर 1 ची मीडियम, की ज्या मीडियम मधून आपण इन्सिडेंट ऑफ वेव्हफ्रंट आपण लक्षात घेतोय तिला आपण रिअर मीडियम मानूया. काय मानूया, वी हॅव टू कन्सिडर द रिअर मीडियम. आता दुसऱ्या बाजूला आपण काय करूया, एक सेकंड मीडियम आपण मानूया, तिला आपण डेन्सर मीडियम मानूया. लक्षात घ्या, जसं की समजा ही जर आपली एअर असेल तर ही वॉटर आहे असं माना. समजा ही जर एअर असेल तर इकडची साईड ही वॉटर आहे असं आपल्याला मानता येईल डेन्सर मीडियम. पहा, पहिल्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1, दुसऱ्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 हे आपल्याला लक्षात घ्यायचे. आणि xy इज द बाउंड्री बिटवीन टू मीडिया. बरोबर, दोन मीडियमच्या मधली जी काय आहे ती बाउंड्री आहे ती आपल्याला लक्षात घेता येईल. xy इज द बाउंड्री बिटवीन टू मीडिया. दोन मीडियाच्या मधली काय ही बाउंड्री आहे हे आपल्याला लक्षात घेता येईल. xy इज द बाउंड्री बिटवीन टू मीडिया, दोन मीडियाच्या मधली बाउंड्री आहे. मग आपण काय केलं, वी हॅव टू कन्सिडर, काय करायचं सुरुवातीला, वी हॅव टू कन्सिडर अ प्लेन वेव्हफ्रंट AB which is bounded by ray PA and QB. बघा, we have to consider the plane wavefront AB which is bounded by PA and QB. P and QB ने काय केले आपण गृहीत धरले. मग काय केलं पुढच्या स्टेपला, तसंच वेव्हफ्रंट AB which is insulated on the boundary XY obliquely, काय केलं आपण ऑब्लिकली, असं तिरकस इन्क्लाइनली काय केलं त्याला, अशा प्रकारे इन्सिडेंट केला. मग एक विचार करा की जो
जो काही वेव्हफ्रंट आहे बाउंडेड बाय पी ए अँड क्यू बी. मग इथालचा समजा आपण असा विचार केला ए रिचेस टू ए डॅश. बघा काय होईल, समजा या प्रोसेस मध्ये ए रिचेस टू ए डॅश at the same time b reaches to b dash. म्हणजे मला याचा मीनिंग सांगा, ए डॅश हे जे काय अंतर आहे आणि बी डॅश हे जे काय डिस्टन्स किंवा अंतर आहे हे दोन्ही कसं असणार आहे, सारखंच असणार आहे. तर एकाच मीडियम मध्ये येत ना, मीडियम जर नाही बदलली त्याचा अर्थ काय तुमचा स्पीड बदलणार नाहीये. पण आपल्याला माहितीच आहे वेव्हची अशी प्रॉपर्टी आहे, जसं मीडियम चेंज होती तसं काय होते, त्या लाईट पार्टिकलचा किंवा लाईट वेव्हचा स्पीड हा निश्चित चेंज होतो डिपेंडिंग ऑन द मीडियम. मग समजा हे आपल्या लक्षात घेता येईल. मला सांगा आता समजा आता आपला पॉइंट कुठे आहे ए डॅश आणि पॉइंट कुठे आहे आता बी डॅश. म्हणजे आपण ए डॅश बी डॅशला आहोत. मला सांगा ए डॅश काय करेल, समजा असा विचार आपण केला बी रिचेस टू सी. काय आला, बी रिचेस टू सी विथ, बघा बी रिचेस टू सी विथ स्पीड किंवा व्हेलॉसिटी आपण त्याला मानू C1. काय मानू C1. व्हॉट इज C1? C1 इज वी हॅव टू कन्सिडर स्पीड और व्हेलॉसिटी ऑफ लाइट इन फर्स्ट मीडियम, पहिल्या मीडियम मध्ये. म्हणजे आपली जी मीडियम आहे ती रेअर मीडियम, काय रेअर मधली आहे. आणि समजा टाइम त्याला लागला सपोज टी, बरोबर, इन्स्टंटेनियस टाइम टी. मग याचा अर्थ असं होईल बी डॅश सी एवढा अंतर कव्हर करण्यासाठी किती डिस्टन्स लागेल, तर C1t. किती लागेल, C1t इतकं डिस्टन्स त्याला लागेल. आणि अशा प्रकारे काय होईल, C1t बी डॅश सी इज इक्वल टू C1t असं स्वरूप आपल्याला मिळून जाईल किंवा त्या ठिकाणी त्याप्रमाणे आपल्याला तो कन्सिडर करता येईल. लक्षात घ्या. याप्रमाणे आपल्याला बी डॅश सी इज इक्वल टू C1t असं आपल्याला स्वरूप त्या ठिकाणी मिळू शकतं, ते आपल्याला समजून घेता येईल. मग काय आला, इथालचा पॉइंट इथे पोहोचला, किती अंतर आहे ते, तर C1t. मला सांगा आता रे काय आला, इथे आलाय. मग आता पुढचा विचार आपण करूया, हे लक्षात घ्या. बघा आता पुढे आता बी डॅशचा प्रश्न आपला संपला, तो आला. आता तेवढ्याच टायमामध्ये, इतक्याच टायमामध्ये ए डॅश काय, ए डॅश acts as a secondary source of light. A dash acts as a secondary source of light. तो काय करेल, त्याची लाईट वेव्ह इमिट करेल पुढे आणि तो काय करेल, एखादा सेकंडरी वेव्ह फ्रंट तयार करण्याचा प्रयत्न करेल. मला सांगा ए डॅश इथे असलेला जो काय तुमचा वेव्ह फ्रंट आहे तो काय करेल, इंट्रॉस इंटू सेकंड मीडियम. तो काय करेल, दुसऱ्या सेकंड मीडियम मध्ये बरोबर ना एंट्री करेल. सेकंड मीडियम मध्ये त्याची एंट्री होईल. लक्षात घ्या. मग त्यावेळेस मला सांगा द स्पीड ऑफ सच अ लाईट वेव्हलेट्स ऑर द लाईट पार्टिकल्स गेट चेंज. तो काय स्पीड चेंज होईल आणि त्याला आपण काय म्हणू, C2. बरोबर. C2 इज अ स्पीड of light in second medium. This is a denser medium. बरोबर आहे ना, म्हणजे डेन्सर मीडियम हे आपल्या लक्षात घेता येईल. आपण काय केला, C2t इतकं डिस्टन्स आपल्याला मिळेल आणि C2t इतकं जर आपल्याला डिस्टन्स जर मिळालंच तर आपण काय करूया, त्या C2t ला आपण मानू रेडियस and A dash is a center. काय मानू, सेंटर. and draw hemisphere around A dash. बघा A dash च्या वरती काय केलं आपण, C2t इतकं जर आपण काय केलंय घेतलंय आणि अशा प्रकारे आपण काय केलंय, हेमिस्फियर ड्रॉ केलं. आता हेमिस्फियर ड्रॉ केलं, पुढे काय करायचं, तर हेमिस्फियर ड्रॉ करून we have to draw a tangent to such a hemisphere from point C. पुढे काय करायचं, draw tangent from point C
स्पियर, हेमी स्पियर. आणि पुढे लक्षात घ्यायचे, द टँजेंट इट टचेस टू द पॉइंट ऍट डी. डी पॉइंटला टँजेंट काय होईल, टच होईल. नाऊ जॉईन सी डी. काय करायचं, सी डी काय करायचा, जॉईन करायचं. आणि सी डी आता काय होईल, सी डी ऍक्ट्स ॲज रिफ्रॅक्टिंग वेव्हफ्रंट. रिफ्रॅक्टिंग वेव्हफ्रंट आहे, लक्षात घ्या. आता काय मिळेल आपल्याला, हा एक रिफ्रॅक्टिंग वेव्हफ्रंट आपल्याला मिळून जाईल, असं आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँडिंग करता येईल. सी डी ऍक्ट्स ॲज अ रिफ्रॅक्टिंग वेव्हफ्रंट हे आपण लक्षात घ्यायचे. ओके, याप्रमाणे आपल्याला हे स्वरूप अंडरस्टँड करता येईल. आता पुढे बघा, सी डी ऍक्ट्स ॲज अ रिफ्रॅक्टिंग वेव्हफ्रंट, आणि तो काय होईल, तो जाईल रिफ्रॅक्टिंग मीडियम मध्ये, असं स्वरूप आपल्याला लक्षात येते. मग हे बाब तुमच्या लक्षात आली असेल की इथं बी डॅश सीचं अंतर किती आहे, C1 टी इतकं आहे, आणि ए डॅश डीचं किती अंतर आहे, C2 टी इतकं आहे, हे बी आपल्याला लक्षात घेता येईल. मग आपण ज्या काही रिक्वायरमेंट मानल्या होत्या त्याच्यानुसार आपल्याला काय मिळाला, आणि जो काही आपल्याला सी डी हा वेव्हफ्रंट मिळालेला आहे, विच इज बाउंडेड बाय रेज ds अँड CR. दोन रे आहेत, एक ds आणि CR. या रेने काय केलेलं आहे, बाउंडेड केलेला आहे. पण तो काय होईल, आता दुसऱ्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट झालाय. पण रिफ्रॅक्ट होत असताना पहा, त्याचं एक्सप्लेनेशन आपण लक्षात घेतोय. रिफ्रॅक्ट होतोय, पण त्याचे सुद्धा काही लॉज आहेत रिफ्रॅक्शनचे. ते रिफ्रॅक्शनचे लॉ तो ओबे करतोय का, हे आपल्याला लक्षात घ्यायचे. म्हणजे जरी समजा आपण इथं हायजीनच्या प्रिन्सिपलचा उपयोग केला जरी असेल, तरी रिफ्लेक्शनचे जे काही बेसिक लॉज आहेत तो इथे पाळतोय का, ओबे करतोय का, त्याचं सुद्धा आपल्याला एक्सप्लेनेशन इथं बघायचं. तर ते आपण अंडरस्टँड करूया. बघा, आता हे झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर, की अशा प्रकारे काय होते, रिफ्रॅक्शन ऑफ वेव्हफ्रंट आपल्याला दिसतंय किंवा होतंय. मग आपण काय करूया, या फिगर मध्ये थोडासा विचार करा. बघा, या फिगर मध्ये इन फिगर आहे, त्याच्यामध्ये आपण काय एक अजून लक्षात घेऊया की ड्रॉ नॉर्मल ड्रॉ नॉर्मल ऍट ए डॅश इज n डॅश. काय केलं आपण, एक नॉर्मल ड्रॉ केली आहे कुठं, ए डॅशला, तिला नाव दिलं n डॅश. ओके, आता पुढची प्रोसेस लक्षात घ्या. या फिगर मध्ये काय आहे, तर फिगर मध्ये काय काय दिसतंय, फिगर मध्ये असं दिसतंय आपल्याला की अँगल ए डॅश आणि n, अँगल ए डॅश n, दिस इज द अँगल ऑफ इन्सिडन्स I. देन अँगल पुढे n डॅश ए डॅश अँड d, दिस इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. या ठिकाणी जो काय R आहे ना, R हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, आणि I काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. मगाशी काय होतं, अँगल ऑफ रिफ्लेक्शन होता R म्हणजे. ठीक आहे, हे आपल्याला फिगर मध्ये ऑलरेडी दिसतंय, लक्षात घ्या. हे आपण समजून घेऊया. अजून काय दिसतंय आपल्याला या फिगर मध्ये, अँगल ए डॅश बी डॅश सी इज इक्वल टू आपल्याला दिसतंय 90 डिग्री. दुसऱ्या बाजूला काय दिसतंय, अजून आपल्याला दुसऱ्या बाजूला अजून दिसतंय अँगल ए डॅश बी सी, हा सुद्धा आपल्याला दिसतोय 90 डिग्री. काय दिसतोय, 90 डिग्री दिसतोय. हे आपल्याला स्वरूप आपण लक्षात घेतो. अजून या फिगर मध्ये काय आहे नेमकं ते आपल्याला समजून घ्यायचं. आता पहा, या फिगर मध्ये समजा हा तुमचा जर आय असेल, बरोबर, हा आय असेल, तर या ठिकाणी हा किती असेल कोण सांगेल, म्हणजे अँगल एन ए डॅश बी डॅश, अँगल एन ए डॅश बी डॅश नेमका किती असेल, एन ए डॅश बी डॅश अँगल किती असेल, एन ए डॅश बी डॅश अँगल नेमका किती असेल, 90 मायनस आय. किती असेल, 90 मायनस आय असेल, तो आहे. ओके, 90 मायनस आय. मला सांगा, हा जर 90 मायनस आय असेल तर हा किती असेल, दिस इज आय. म्हणजे तो जर 90 मायनस आय आहे तर अँगल बी डॅश ए डॅश सी आहे आय. बघा अँगल बघा, बी डॅश ए डॅश आणि सी आहे आय. आता इकडे विचार करा, जर तुमचा एन डॅश ए डॅश आणि डी, बघा
एन डॅश ए डॅश एन डी जर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जर आहे, हा जर अँगल रिफ्रॅक्शन आहे तर लक्षात घ्या, हा जर समजा तुमचा याप्रमाणे जर हे असेल तर हा अँगल किती येईल तुमचा इथलचा अँगल येईल तुमचा हा अँगल येईल 90 मायनस आर. किती येईल 90 मायनस आर. मग हा जर 90 मायनस आर असेल, हा जर तुमचा 90 असेल, ऑलरेडी आपण सांगितलंय हा 90 मायनस आर, तर हा किती येईल आर येईल. मग आपण पहा अँगल डी A dash C is equal to 90 minus R. Then angle A dash A dash CD is equal to angle of R. असं आपल्याला या फिगर मध्ये दिसतं. हे नोट डाऊन करून घ्या. आता पहा हे आपण पुसून टाकू आणि अजून फिगर मध्ये काय आहे हे आपण समजून घेऊया. आता आपल्याला याचं काही एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचे, हे फिगरवरून आपल्याला लक्षात आलंच आहे. अजून फिगर मध्ये हे बी दिसते आपल्याला बी डॅश सी इज इक्वल टू C1 T हे बी आहे, ए डॅश इक्वल टू C2 T बी आहे, हे बी आपल्याला या ठिकाणी दिसतंय. इथं μ1 आणि μ2 आर द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ सच मीडियम्स, हे बी आपल्याला या ठिकाणी दिसते. आता आपण काय करूया, कन्सिडर बघा, कन्सिडर triangle. Let triangle A dash B dash C and triangle A dash DC. हे दोन ट्रायंगल आपल्याकडे, A dash DC, दुसरा A dash B dash C. आता दोन ट्रायंगल मध्ये काय आहे, दोन ट्रायंगल मध्ये एक आपल्याला असं दिसतंय पहा, याच्यावरून जर आपण साइन ऑफ आय जर कॅल्क्युलेट केला तर काय मिळते बघा, फ्रॉम ट्रायंगल ए डॅश बी डॅश सी साइन ऑफ आय, आपण साइन आय कॅल्क्युलेट करूया. काय होईल, बी डॅश सी अपॉन ए डॅश सी. ओके, हे झालं. आता काय करू, फ्रॉम ट्रायंगल ए डॅश डी सी, दुसरा ट्रायंगल ए डॅश डी सी. ए डॅश डी सी काय सांगतोय, तर आपण या ट्रायंगलचा उपयोग करू साइन आर कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग साइन आर किती येईल, तर साइन आर येईल ए डॅश डी अपॉन ए डॅश सी. ओके, बघा आता याला आपण समजा इक्वेशन 1 मानलं, याला 2 मानलं, तर आपण असं करूया की इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड करूया. बघा, डिवाइड इक्वेशन 1 by 2 करा डिवाइड. साइन आय अपॉन साइन आर लेफ्ट साइड, पुढे काय होईल, बी डॅश सी अपॉन ए डॅश सी डिवाइडेड ए डॅश डी अपॉन ए डॅश सी. ए डॅश सी कॅन्सल होऊन जाईल, बी डॅश सी अपॉन ए डॅश डी. याचा अर्थ किती, C1 T, याचा अर्थ किती C2 T. याला एका वेळी टी ला टी कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच साइन ऑफ आय डिवायडेड साइन ऑफ आर इज इक्वल टू C1 अपॉन C2. म्हणजे साइन आणि साइन ऑफ इन्सिडेंट आणि साइन ऑफ रिफ्रॅक्शनचा रेशो हे कोणा इतका आलाय, व्हेलॉसिटीचा रेशो इतका आलाय. हे आपल्याला फिगरवरून दिसतंय. याला आपण 3 नंबर मानू. बरोबर, 3 नंबर मानू. पण आपल्याला रिफ्रॅक्शनचा कन्सेप्ट ऑलरेडीच माहिती आहे. रिफ्रॅक्शनच्या कन्सेप्ट मध्ये बाय कन्सेप्ट ऑफ इंडायसेस ऑफ मीडियम. मीडियमचे जर इंडायसेस आपल्याकडे असतील, पहिल्या मीडियमचा इंडेक्स आहे μ1, दुसऱ्या मीडियमचा आहे μ2, पहिल्या मीडियम मध्ये व्हेलॉसिटी आहे C1, दुसऱ्या मीडियम मध्ये आहे C2. हे आपल्याला मिळतं रेसिप्रोकल मध्ये C1 अपॉन C2 इज इक्वल टू μ2 अपॉन μ1. का तर आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या एकमेकांच्या कशा असतात, म्हणजे व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आपल्याला दिसतात. मग त्यानुसार आपण असं या ठिकाणी मांडू शकतोय. मग C1 अपॉन C2 म्हणजे μ2 अपॉन μ1. म्हणजे इथं काय करू आपण, ही व्हॅल्यू पुट
इन इक्वेशन 3. म्हणजेच साइन ऑफ I डिवाइडेड साइन ऑफ R इज इक्वल टू μ2 अपॉन μ1. किंवा याला असं बी लिहितो आपण μ2 as 1. Refractive index second medium with respect to first. Refractive index of the second medium with respect to first. आणि यालाच काय म्हणतात, स्नेल्स लॉ म्हणतात. काय म्हणतात, स्नेल्स लॉ म्हणतात. लक्षात घ्या. मग याचा अर्थ स्नेल्स लॉ ओबेड म्हणजे याने स्नेल्स लॉ पाळलाय. लक्षात घ्या, स्नेल्स लॉ ओबेड म्हणजे स्नेल्स लॉ साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R इज इक्वल टू म्यू. पण म्यू कोणाचा असतो, म्यू इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. का तसं असतं लक्षात घ्या, तर पहिल्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कन्सिडर ॲज अ 1. काय असते, पहिली मीडियम आपल्याकडे एअर मीडियम किंवा रिअर मीडियम आणि त्या एअर मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1. म्हणून आपल्यासाठी काय राहतं, फक्त साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R μ2 डिवायडेड 1. म्हणजेच आपल्याला काय राहतं, फक्त μ2. म्हणजे आपण काय लिहितो, sin of I upon sin of R, the ratio of sin of I incident angle to the reflection sin of the refraction angle is equal to the refractive index of the refracting medium. याला म्हणतात स्नेल्स लॉ. तो आपण लक्षात घेतला. आता पहा, आपल्याला काही एक्सप्लेनेशन पुढे अंडरस्टँड करायचे आणि आपल्याला त्याप्रमाणे अंडरस्टँडिंग देता येईल. मग स्नेल्स लॉ आपण सांगितलं. आता पहा, या फिगर मध्ये काय दिसतंय ते थोडंसं आपण समजून घेऊया. या फिगर मध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स जो काय आहे त्या नियमानुसार इन फिगर अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा बी लॉच आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा हायजिननी मांडलेल्या कन्सेप्ट नुसार भी आपण जाऊ शकतो. हायजिननी काय कन्सेप्ट मांडला होता, स्पीड ऑफ लाईट इज रिअर मीडियम दॅन ग्रेटर मीडियम. हे गृहीत धरलं तर हे व्हेरीफाय करूया आणि हे गृहीत धरलं तर हे व्हेरीफाय आपल्याला करता येईल. लक्षात घ्या, याच्या लक्षामध्ये हे बी आपण अंडरस्टँड करू शकतोय. मग समजा अकॉर्डिंग टू हायजिनचं म्हणणं असं आहे की पहा, दोन्हीपैकी एक घेऊ कोणतंही. समजा हे घेतलं आपण, C1 इज ग्रेटर दॅन C2. हे आपल्याला माहिती आहे. स्पीड ऑफ लाईट रिअर मीडियम, rear is greater than speed of light denser medium. Alright, denser medium हे भी आपण अंडरस्टँड करतो. मग याप्रमाणे आपण असं लिहूया, C1 upon C2 is greater than 1. C1 upon C2 is greater than 1. पण sin of I upon sin of R म्हणजेच काय आहे, C1 upon C2. बरोबर. त्याच्यासाठी आपण असं लिहू शकतो, साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन 1. म्हणजेच साइन ऑफ I इज ग्रेटर दॅन साइन ऑफ R. अर्थातच अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा बी लॉ काय करू शकतो, आपण व्हेरीफाय करू शकतो. हे बी आपल्याला याच्यावरून अंडरस्टँड करते. जर आपण हे असं मांडलं तर आपल्याला हे मिळून जाईल. हे मांडलं तर हे मिळेल, हे मांडलं तर हे मिळेल. हे झालं आपला दुसरा लॉ. इथे काय मिळालं आपल्याला, द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असतं. हे बी आपल्याला लक्षात घेता येईल. आता पुढे काय समजून घेता येईल आपल्याला, तर आपण काय करूया, आता पुढे आपण जे लॉज आहेत ते कन्क्लुजन आपण याच्यावरून लिहूया. पहा, आता त्याचे काही कन्क्लुजन आहेत. त्यातलं नंबर 1 कन्क्लुजन, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. याचं मीनिंग काय, द वेलोसिटी ऑफ स्पीड ऑफ लाईट इन रिअर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. याच्यामध्ये अजून कन्क्लुजन आपल्याला सांगता येईल, μ2 इज ग्रेटर दॅन μ1. μ2 इज ग्रेटर दॅन μ1 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन द रिअर मीडियम. हे भी आपल्याला लक्षात घेता येईल. दुसरा लॉ काय सांगता येईल आपल्याला, साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R इज इक्वल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडियम म्हणजेच म्यू. हे भी आपण काय केलं, व्हेरीफाय केलं. दुसऱ्या बाजूला अजून काय सांगता येईल आपल्याला, अजून काय लॉ सांगता येईल, पहा,
insulated wavefront, comma, refracted wavefront and normal lies in same plane. म्हणजे पहा हे सगळेच्या सगळेच कुठे आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत. आणि हे एका प्लेन मध्ये नसतील ना तर आपल्याला हा कन्सेप्ट एक्सप्लेन करता येणारच नाहीये. याचा अर्थ हे एकाच प्लेन मध्ये आहे. म्हणजे काय आले, दीज आर नोन ॲज द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि काय केले आपण, बरोबर आहे ना, बाय युजिंग हायजीन्स कन्सेप्ट, by using Huygens principle, we proved refraction of plane wavefront as well as reflection of plane wavefront also आपण प्रूव्ह केलेलंच आहे. तर अशा प्रकारे हे झाला कन्सेप्ट आपला, रिफ्रॅक्शन ऑफ द प्लेन वेवफ्रंट from the surface of the plane surface or boundary between the two media. Okay.